पुण्यामध्ये मोहोळ विरुद्ध अजित पवार असा संघर्ष अतिशय थेटपणे दिसतोय। अजित पवारांनी ज्या पद्धतीने राष्ट्रवादीच्या उमेदवारांना गुंड असतानाही उमेदवाऱ्या दिल्या आहेत हे मुरलीधर मोहोळ यांना आवडलेलं नाही। अर्थात भाजपही काही यात कमी नाही, पण आत्ताच्या घडीला तरी पुण्यात गुंडांना उमेदवारी देण्यात अजित पवार वरचढ ठरलेत। दोन्ही नेत्यांची वक्तव्य आता आपल्या समोर येत आहेत। काँग्रेस बरोबर देखील आम्ही त्याच्यामध्ये बरोबर काही जागा लढवतोय। पुण्यामध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये आम्ही शिंदे साहेबांच्या बरोबर पण चर्चा, म्हणजे शिंदे साहेब पण नाही परंतु उदय सामंत असे काही मान्यवरांच्या बरोबर पण चर्चा केली। कदाचित आज त्यांच्या बरोबर पण बसून काही जागेच्या संदर्भात मार्ग निघतोय का। माननीय पालकमंत्री बोलतात की या शहरातले गुन्हेगारी संपली पाहिजे, कोयता गँग संपली पाहिजे, आणि दुसऱ्या बाजूला पुण्याच्या पूर्वेपासून पश्चिमेपासून दक्षिणेपर्यंत त्यांची उमेदवाराची यादी पाहिल्यानंतर सरसकट आपल्याला दिसतं की हे कुठल्या तत्वात बसतं हे मला माहीत नाही। नक्कीच मला असं वाटतं की शेवटी राजकारण्यांनी, सत्ताधाऱ्यांनी या शहराच्या कायदा सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी स्वतः पहिली आमची आहे, आणि त्यामुळे खरं तर कोण कोणाला दिली आहे तुम्ही नीट तपासा।